घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला लाभते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अद्दल शिकविन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। अहो का अशा अस्वस्थपणे फेऱ्या मारताय? काय नाही का असं वाटतं ते दार वाजेल, दार उघडल्यावर बाहेर राधिका असेल काहीतरी गरमागरम खायला आणलेलं माझ्यासाठी। काय कसलं काय आणि काय। खरंच राधिका गेल्यापासून कसं शांत शांत झालंय नाही? माझ्या मनाला तर सारखी रुखरुख लागून राहिली आहे। खरंच परत येईल ना हो राधिका? कधी येईल? तुम्ही? हो मी। काय झालं नाना? काय या आधी या 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 बसा। भारती जरा चहा टाक यांच्यासाठी। नाही चहा नको, माझा झालाय। अहो मी राधिकाची चौकशी करायला आलो होतो, तिची काही खबर बात? ते परत येईल याच आशेवर तर बसलोय आम्ही। म्हणजे अजूनपर्यंत माहितीच नाही ती कुठे आहे ते? नाही नाही तिचा फोन आला होता, ती तिच्या भावाकडे आणि सुखरूप आहे। ठीक आहे, निदान भावाकडे तरी आहे। घरी कधी यायचं म्हणतेय? काय आता कोणास ठाऊक। नाना दोघांमधलं भांडण मिटवण्यासाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे। प्रयत्न केला हो आम्ही, फोन करून गुरुच्या आई वडिलांना बोलावून घेतलं ना इथे। म्हणजे ते आले होते? हो आले, बोलले आणि गेले। म्हणजे ते काय आता हा माणूस कोणाचं ऐकायला तयार नाही। त्यानं आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे मी राधिकाचा स्वीकार करणार नाही। त्याला त्या कुठल्या त्या ते काय शनाया शनाया हा ते तिच्याबरोबर राहायचंय। अरे देवा, हे काय झालं? काय आता काय करायचं, सगळं विचित्रच होऊन बसलंय। त्याचे आई वडील आले होते, त्यांनी पॅचअप करण्याचा प्रयत्न केला पण त्यानं काय ऐकलं नाही। शेवटी ते अथर्वला घेऊन गेले हो नागपूरला। तर ही बिचारी इकडे एकटीच भावाकडे। आई वडिलांनी सांगून पण जर होत नसेल ना, तर आता यांचं पॅचअप होण्याची शक्यता पूर्ण संपली। हो नाही पण तुम्हाला सांगतो, राधिकाच्या आयुष्यात जे काही होते ना त्याचे परिणाम त्या गुरुनाथला भोगावे लागणार बघा। त्यातल्या त्यात बरी गोष्ट एवढीच आहे की ती तिच्या भावाकडे आहे आणि सुखरूप आहे। पण आज ना उद्या भावाला आणि बहिणीला कळेलच ना, त्यांना कसं वाटेल? चल येतो का? अहो काय? तुझे व्हॅनचे पैसे देताय ना? जरा खर्च कमी कर, या महिन्याचं इलेक्ट्रिसिटीचं बिल पण खूप आलंय। इलेक्ट्रिसिटीचं बिलाचं राहू दे, तुमचं मोबाईलचं बिल बघा आधी। त्यात अजून सुजयचे व्हॅनचे पैसे, शाळेचे पैसे, धुणेवाली भांडीवाली सगळ्यांचे पगार, पगारावर पगार आहेत नुसते। येऊ ग? जायच्या टायमाला काहून बनबन करून राहिली? चिडू नको तर काय करू? आधीच आपले खायचे वांदे आहेत, त्यात खाणारी 2 तोंड वाढली आहेत अजून। आपलंच भागत नाही आपल्या खर्चात। चित्रा हळू बोल,
ती आतमध्ये आहे. हळू काय बोल. तुमची बहीण तिच्या मुलाला घेऊन इथं आली त्यामुळे आपला खर्च नाही का वाढला? 3,000त कसा बसा महिन्याचा किराणा व्हायचा. या वेळेला 15 दिवसातच संपलंय सगळं. खणं का काढतेस ग तू? हो मग काय करू? स्वतःचं एवढं मोठं घर सोडून आली. स्वतःच्या नवऱ्याला सांभाळता येत नाही ही काय आपली चूक आहे का? जास्त जास्त बोलू नकोस. बहीण आहे ती माझी. बहीण असली म्हणून काय झालं? तिच्यामुळे उद्या आपण रस्त्यावर आलो तर काय करणार आहात तुम्ही? एवढा काय गयाबिता नाही मी तुला रस्त्यावर येऊ द्यायला. वेळ पडली तर कर्ज काढीन. म्हणजे कर्जबाजारी व्हालच ना? काय चालवलंस ग तू सकाळी सकाळी कटकट? मी हे यासाठी बोलतेय की परिस्थिती जर अशीच राहिली ना तर खरंच कर्ज काढायची वेळ येईल आपल्यावर. यातून काहीतरी मार्ग काढा बरं. मी काय करणार आहे? काहीही करा. हे बघ, ती माझी बहीण आहे. मी तिची जबाबदारी नाकारू शकत नाही. पण तिची जबाबदारी गुरुनाथची पण आहे ना. तिची आणि त्याच्या मुलाची. त्यानं नाकारली. त्या बयेच्या नादात त्यानं हिला सोडली ना. मग आता आपण काय करणार? आयुष्यभर हिला आणि हिच्या मुलाला पोसायची वेळ आली तर काय करणार आहात तुम्ही? यातून काहीतरी मार्ग काढा, नाहीतर मलाच काहीतरी करावं लागेल. काय करणार आहे ग तू? ते काही मला माहिती नाही. पण हे प्रकरण जर एवढ्यावरच थांबलं नाही ना तर मलाच यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल. वेळ प्रसंगी मी वाईट झाले तरी चालेल. काय हालत झाली घराची. सगळं घर अस्ताव्यस्त झालंय. आणि असं चिवडा लाडू खात राहिलो ना तर काका दिसायला लागेल. आता आता कोण आलं? काय कशाला बोलवलं? काय काम आहे? जरा हळू बोलशील का? आधी बोला पटापटा. टाइम नाही माझ्याकडे. अरे मी काय रिकामा बसलोय का इथे? काय बोलायची काही पद्धत वगैरे? बर बोला काय ती. हे बघ ते हे बघा ते घराची काय हालत झाली बघताय ना तुम्ही. तर जरा तुम्ही आवरलं हे तर बरं होईल जरा, नाही का? अरे देवा, घराची अशी हालत कशी झाली हो? माझी ताई तर घरातलं सगळं काम करते ना. ती असताना अशी कशी घराची हालत झाली? राधिका नाहीये घरात. नाहीये? कुठे गेले ताई? काय साळसूतपणाचा हवे. नाटकं माझ्यासोबत नाही करायची. तुला तर सोसायटीतल्या सगळ्या खबरा आधी कळतात ना ग? नाही मग हे तर कळलंच असेल. राधिका कशी गेली, का गेली, तरी मला विचारतेस? हा, माझ्याकडून बदलून घ्यायचंय ना? हे बघ, कामाचं काय ते बोल. हे सगळं काम करायचं, दुप्पट पगार देईन तुला, कळलं? हो साहेब, आम्ही पैशासाठी काम करतो, पण माणुसकी हाय आमच्या जवळ. तुम्ही माझ्या ताईला घराबाहेर काढलत ना, मग ताई नाही तिथं मला काम करायचं नाही. हा, त्याचा आणि याचा इथे काय संबंध आहे? ओ तिच्याशीच तर संबंध आहे. ती होती म्हणून तर मी या घरात येत होते ना. माणुसकी हाय तिच्या जवळ. आणि तुम्ही 8 पटीने मला पगार दिलात ना, तर ताई नाही त्या घरात मी काम नाही करणार. समजलं का? बस बस, शहाणपणा शिकू नकोस. काम करणार की नाही बोल, नाही तर चालती हो. चल. का मिरच्या झोमल्या वाटते? हो साहेब, लहान तोंडी मोठा घास घेते. एक विचारू का? का म्हणून त्या सोन्यासारख्या लक्ष्मीला घराबाहेर काढलं तो तुम्ही? तुला काय करायचंय? अहो मला काय करायचंय? आम्हाला काहीच करायचं नाही हो. आम्ही तर परकी माणसं. हे बघा साहेब, अहो 10 घरची कामं करते मी. 10 घरातले वेगवेगळ्या बायका बघते मी. कोणी पाणी सुद्धा विचारत नाही हो आम्हाला. या घरात मी काम करत नव्हते, पण ही राधिका ताई मला चहा द्यायची, यायला खाया प्याया द्यायची, अहो पैशाची पण मदत करायची. मलाच काय समजा लोकांना पैशाची मदत करायची. आणि अशा सोन्यासारख्या लक्ष्मीला तुम्ही घराच्या बाहेर काढलेत आणि त्या नटवीला घरात घेऊन आलात. नाही मला तुमच्या घरात काम करायचं. चल चल, निघ निघ. आणि जाताना या गुप्तींच्या किल्ल्या घेऊन जा. माझ्या घरात दुसऱ्यांच्या किल्ल्या ठेवायच्या नाहीत. नाही ठेवणार आणि तुमच्या घरात पण नाही येणार. त्या तुमच्या नटमोगरीला मारायला लावा झाडू. हे चालले मी. जा जा, बघतो मी काय करायचं ते. मला नको अरे शिकवू. वा, मला शिकवताय. चल निघ. काय करायचं या पसाऱ्याचं? बकुळाईनं डोकं खाऊन गेली.
वहिनी खरं तर मी इथे येणार नव्हतो, पण राहुलं नाही. मग जेनीनेही सांगितलं की ती पण सोबत येते, म्हणून मग आम्ही दोघांनी तुम्हाला इथे भेटायला यायचं ठरवलं. येस मॅम. मॅम मला फार टेन्शन आलं होतं आणि गुरु सरांचे मॉम डॅड ऑफिसमध्ये येऊन गेल्यावर तर काय करू सुचतच नव्हतं मला. हो, जे झालं ते खूपच वाईट झालं. खूप तमाशा झाला ना तिथे. यांना ते आवडलं नसणार आहे. गुरु त्याच योग्यतेचा आहे. कसा उर्मटपणे बोलत होता तो बाबांची, तरी तुम्ही त्याची बाजू घेताय. भाऊजी, मला इतकंच कळतं, घरातल्या भांड्याचा आवाज 4 भिंतीतच व्हायला पाहिजे. त्याचं उगीच वेशीवरती प्रदर्शन नको. यांना ऑफिसमध्ये मान आहे, सगळा मातीमोल झाला. यांचा अपमान झाला ना मॅम. सरांचा नाही, सरांच्या मॉम डॅडचा इन्सल्ट झालाय. आणि तुम्ही या कंडिशन मध्ये सुद्धा गुरु सरांच्या स्टेटसचा विचार करताय. सिरियसली अ व्हेरी नाईस लेडी. गुरु सरांनी ना तुमच्यासारख्या वाईफला सोडून खूप मोठी चूक केली आहे. अँड दॅट टू फॉर दॅट शनाया. कुठे तुम्ही आणि कुठे ती? तिला कसली अक्कल आहे? मूर्ख मुलगी आहे ती. आणि आपला गुरु वेडा झालाय तिचा मागे. कळतच नाही की त्याची चूक झाली, खूप मोठी चूक. वहिनींना दुखवलंच, त्यांनी आईबाबांनाही कायमचं दूर केलं. एक दिवस ती शनाया हे सगळं गुंडाळून पसार होईल आणि मग राहील तो एकटा. एकटे? असे कसे एकटे राहतील? मी त्यांना एकटं राहूच देणार? भाऊजी, अजून काय आमचा डिवोर्स झालेला नाहीये. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं लग्न झालंय आमचं. बायको आहे ना मी त्यांची. असं कसं एकटं सोडेन त्यांना? हे त्याला कळतंय, विसरलाय. मी तुम्हाला इथे भेटायला आलोय हेच सांगायला की कधीही काहीही गरज पडली तरी या आनंद तुमच्या सोबत, तुमच्या बरोबर असणार आहे, तुमच्या भावासारखं. येस मॅम, सेम हिअर. तुम्हाला लागेल ती हेल्प करायला मी तयार आहे. जेनी, आनंद भाऊजी, मला काही नकोय, पण माझ्यासाठी एक मात्र करा. यांना भेटा, त्यांच्याशी बोला. त्यांना विचारा की माझ्याशिवाय कसं भागणार आहे यांचं. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री दमून भागून झोपेपर्यंत त्यांना काय काय हवं असतं सगळं मला माहितीये. आणि मला हेही माहितीये त्यांचे हाल होत असतील आता. काय खात असतील, काय करत असतील, कपडे तरी धुत असतील की नाही कुणास ठाऊक. त्यांना सकाळी सकाळी चहा लागतो, नाश्ता लागतो, गरम डबा लागतो, धुतलेले सॉक्स लागतात, इस्त्रीचे कपडे लागतात. हे सगळं कोण करत असेल? रोज बाहेर जेवून तब्येत बिघडेल नाही यांची? नाही, म्हणून मला घरी जायचं. ते माझं घर आहे आणि ते मी सोडून आली. मला खूपच आठवण येते ओ घराची आणि यांची. मी गुरुला समजावण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही धीर सोडू नका. कसे ते तू ऑफिसात असतेस ना, यांना सकाळी चहा लागतो, दुपारी 4च्या सुमारास थोडस खायला लागतं. देशील ना यांना? वहिनी किती काळजी घेत आहे गुरुची, आणि तो तिथे. जाऊ दे, मी काय बोलणार नाही. मी बोललो ना तर एक दिवस खूप मोठा प्रकरण होईल.
वहिनी, तुमच्यासाठी माझी मैत्री तुटली तरी मला परवा नाही. भेटू दे मला तो, चांगलं सुनावतो त्याला. आनंद सर, गुरु सर आता काही ऐकण्याच्या मेंटल कंडिशन मध्ये नाहीये. देयर इज नो यूज टेलिंग हिम एनीथिंग राइट नाउ. बट मॅम, यू आर नॉट अलोन. मॅम, तुम्ही जे काय सांगितलं ना ते मी लक्षात ठेवेन, बट ऑन वन कंडिशन. तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. एक वस्तू जागेवर नाही सापडते. तर ही फाईल कुठे गेली? तू काय झालं गुरुनाथ सुभेदार? मला पाहून आश्चर्य वाटून राहिलं का? इथे कशाला आलायस? बरोबर आहे, मी आता असंच विचारणार. पण कसं आहे ना गुरुनाथ, तुमच्या बायकोचा भाऊ म्हणून तुम्हाला बरेच प्रश्न विचारायचे, काही गोष्टींचा जाबही विचारायचा आहे. इथेच दारात विचारू सगळ्यांसमोर की घरातही बोलवणार? दार लावून घे. बोल, काय बोलायचं? हेच ना, माझ्या बहिणीला घराबाहेर का काढलं वगैरे वगैरे. तिच्याच्यानं जमलं नाही म्हणून तुला पाठवलेलं दिसतंय. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय गुरुनाथ. मी इथं आलोय हे तिला माहितही नाहीये. अरे हो, पण तू आलायस याचं कारण तीच आहे ना. हो, तिनंच सांगितलं मला हे सगळं. माझा तर विश्वासच बसत नव्हता. असं कसं करू शकता तुम्ही माझ्या बहिणीबरोबर? काय केलं नाही हो तिनं तुमच्यासाठी? आणि तुम्ही सरळ तिला घराच्या बाहेर जा म्हणालात? एवढ्या भल्या पहाटे तिला आणि अथर्वला घराच्या बाहेर काढताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही हो? आणि ते गेल्यानंतर त्यांना परत बोलवायची इच्छाही नाही झाली? नाही, हे बघा, मला असं नाही म्हणायचं की माणसाच्या हातून चुका होत नाहीत. होते ना, होते, माणसाच्या हातून चूक होते. पण ती चूक झाल्यानंतर माणूस जर सुधारणार नसेल तर त्याला माणूस कसं म्हणायचं हो? हे बघ शिरेश, नाही गुरुनाथ, मी इथं भांडण करायला आलेलो नाहीये. भावाचं काम बहिणीचा संसार जोडण्याचं राहते, तोडण्याचं नाही. मी तुम्हाला जाबही नाही विचारायला. मला फक्त एवढीच विनंती करायची आहे की झालं गेलं विसरून जा ना. राधिकाचा, अथर्वच्या भविष्याचा विचार करा, तुमच्या संसाराचा विचार करा, समाजाचा विचार करा. आणि माझ्या बहिणीला पुन्हा सन्मानाने या घरात आणा. बस, माझं एवढंच म्हणणं आहे. हो बस, तू सांगितलं आणि मी ऐकलं. अरे कशाला ऐकू मी? हे बघ शिरीष, तुला मी स्पष्ट सांगतो, तिला सुद्धा स्पष्ट सांगितलं होतं, ती या घरात राहू शकत नाही. कारण मी आता तिच्या बरोबर राहू शकत नाही. अशी कोणती मोठी चूक घडली बुवा तिच्या हातून की एवढ्या हट्टाला पेटून राहिले तुम्ही? अरे लहानपणापासून पाहतोय मी तिला. अरे लाख वेळा स्वतःचं मन मारून जगेल, पण कधी कुणाचं मन दुखावणार नाही ती. स्वतःसाठी नाही, कायम दुसऱ्यासाठी जगत आली आहे ती. फार हळवी आहे मनाची, प्रेमळ आहे खूप. तिला सोडून तुम्ही राहू शकत असाल हो, पण तुम्ही जर तिला झिडकारलं तर ती नाही जगू शकणार. तिचं मन असं मोडू नका. हे बास झाली तुमची इमोशनल नाटक. ती सुद्धा सारखं ही असलीच नाटकं करून डोक्याला ताप द्यायची. आणि आता तू? नाही, नाटक नाहीये गुरुनाथ, नाटक नाही. आपल्या बहिणीचा मोडणारा संसार सावरण्यासाठी भावानं केलेला प्रयत्न आहे. गुरुनाथ, मी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, प्लीज राधिकाला आणि अथर्वला घरी परत आण. प्लीज असं करू नका हो. आपला सोन्यासारखा संसार असा मोडू नका. तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? राधिकाला मी काही झालं तरी या घरात घेणार नाहीये.
आणि तिने जर प्रयत्न केला ना तर धक्के मारून या घराबाहेर काढेन तिला. ए बास बास, तिच्याविषयी एक शब्दही वाईट ऐकून घेणार नाही मी. अरे लक्ष्मीच्या पावलानं तुझ्या घरात आली ती. हे एवढे यश, एवढा पैसा, एवढा मान सन्मान तिच्यामुळे मिळाला तुला. आणि एका बाजार बसवीसाठी लक्ष्मीचा अपमान करून राहिला तू. शनायाला काही बोलायचं नाही, मी खपून घेणार नाही. काय करशील रे तू? मारणार आहेस मला? मार ना, मार मार. बस मला पण बघू दे ना, त्या फैताड पोरीसाठी किती खाली उतरतोस तू. माझ्या बहिणीनं शपथ घातली म्हणून गप्प बसतोय, तर तुलाही माहिती आहे याचं उत्तर मी कसं देऊ शकतो ते मिस्टर गुरुनाथ सुभेदार. त्या पोरीच्या प्रेमात आंधळा झालायस तू. त्यामुळे खरं खोटं, चांगलं वाईट, पाप पुण्य कशाचीच तमा राहिली नाही तुला. पण देव सगळं बघून राहिलाय. या जन्मात केलेल्या पापाची शिक्षा याच जन्मात भोगावी लागते. लक्षात ठेव.